दुआ में क्विट कार भी हासिल की थी, लेकिन क्विट कार मिलने से ज्यादा किरण पवार के जीवन में वो सर्वोच्च क्षण था। छत्रपति शिवाजी महाराज के 13वें वंशज ने उस गाड़ी को ड्राइव किया था। ये जीवन में किसी का पल नहीं आ सकता, वो किरण पवार के जीवन में आया था। आरपीएल सीजन 3 में गाड़ी मिलना, कई गाड़ियां मिली है कई खिलाड़ियों को, लेकिन उस गाड़ी को ड्राइव करते हुए जो छत्रपति शिवाजी महाराज कल भी हमारे आदर्श थे, आज भी हमारे आदर्श है और कल भी हमारे आदर्श रहेंगे, उनके 13वें वंशज ने उस गाड़ी को ड्राइव किया था। इससे बड़ी उपलब्धि क्या हो सकती है खिलाड़ी के लिए। सुनील तांडेल हमारे साथ है, एक जमाने के एक्सपीरियंस ऑलराउंडर टीम बेलवली की तरफ से। द्वारकानाथ चोरगे एक बेहतरीन विकेट कीपर, बॉलर और बाएं हाथ के बल्लेबाज। बेलवली और भातान, इन दो गांवों के लिए मैं हमेशा कहता हूं कि इनके नस नस में क्रिकेट बसा हुआ है, नस नस में क्रिकेट। एक जमाना था चंद्रकांत भोईर, संजय भोईर, आज संजय भोईर के लड़के भी काफ़ी अच्छा खेल रहे हैं। बेलवली गांव के बारे में क्या कहूँगा मैं, इनके नस नस में क्रिकेट फैला हुआ है। कई बड़े स्टार इन जिस गांव ने दिए, 101 ट्रॉफियां जीतने पर इनके गांव में किताब भी आई थी क्रिकेट के ऊपर। तो ये सबसे बड़ी उपलब्धि है इस गांव की क्रिकेट की। और उस गांव के दो अंपायर हमें मिले हैं आज की तारीख में, द्वारकानाथ चोरगे और सुनील तांडेल। जतिन म्हात्रे और नॉन स्ट्राइकर एंड पर निशिकेत भोईर। नवीन शेवा बनाम एनसीसी उल्वे गेंदबाज। उल्वे एनसीसी उल्वे, प्लीज टेल मैन। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिलेगा। बाएं हाथ के बल्लेबाज जतिन म्हात्रे ने सिंगल जरूर मिला। नवीन शिवा का खाता खुल चुका है। बॉलर्स ने प्लीज। महेंद्र, देखिए बाएं हाथ के बल्लेबाज के लिए ओवर आर्म विकेट आ चुकी है। दाहिने हाथ के गेंदबाज राइट आर्म ओवर द विकेट, लेकिन अब दाएं हाथ के बल्लेबाज के लिए राइट आर्म राउंड द विकेट आ चुके हैं। कौन बनाने की कोशिश की जा रही है और नवीन शेवा के दाहिने हाथ के बल्लेबाज हैं निकिशेत भोईर। क्या गेंद डाली महेंद्र ने, लेकिन ये गेंद ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर। व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 2 रन। तेजस मात्र है ना, डरने की जरूरत नहीं है, सभी का नाम बताएंगे। और ये देखिए, इसे कहते हैं कड़क, क्रिकेट की भाषा में कड़क, क्रिकेट की खूबसूरती बयां करने वाला ये स्ट्रोक। लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में से वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर सीधे बल्ले से फ्रंट फुट पे आके लॉफ किया इस गेंद को सीधा 6। देखिए जिस तरह उन्होंने शत्रु पे पलटवार किया, उसी तरह ये वार होता हुआ नजर आया नचिकेत भोईर द्वारा। काबिल तारीफ ये छक्का लगाया महेंद्र की गेंदबाजी के ऊपर। शॉट एक्स्ट्रा कवर पर रनआउट का मौका, यहाँ पे गलत थ्रो हुआ। सीधा थ्रो आता है तो ये यकीनन मैं कहूंगा नचिकेत भोईर होते बैक टू द पेविलियन। प्रेजेंस ऑफ माइंड, इसीलिए मैं कहता हूँ क्रिकेट में आपका दिमाग और दिल का संतुलन होना जरूरी है। दिल कहता है भाई जोर से मारो, लेकिन दिमाग कहता है भाई बॉलर के हाथ में दो। दिल और दिमाग का संतुलन होना जरूरी है। यहाँ पे अगर अच्छा थ्रो होता तो यकीनन
नशिकेत बैक टू द पेविलियन, ऐसा नजर हमें देखने का मौका मिलता। राइट आर्म ओवर द विकेट, ये शायद एक्शन के बाहर गेंद थी, अंपायर का इशारा, वाइट बॉल दावन साहब के द्वारा, और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल 10 रन। नवीन शेवा, काफी अच्छी टीम है ये और काफी अच्छे फॉर्म में भी नजर आ रही है उरण तहसील की ये टीम। फुल टॉस किया, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, सीधा गेंद गई, वन बाउंस, स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से 4 रन। चुका है स्कोर कार्ड के ऊपर 14 इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है 4। फिर से एक बार गलत गेंद की और उस गलत गेंद का खामियाजा भुगतना पड़ा महेंद्र को। बाएं हाथ के बल्लेबाज ने लगाया लगातार दूसरा स्कोरिंग शॉट। पहली गेंद पे आया चौवा, दूसरी गेंद पे आया छक्का इस ओवर की, यानी कि 5वीं गेंद के ऊपर ये छक्का आया और छक्के के बदौलत टीम का टोटल आ चुका है 20 रन। एनसीसी उल्वे नोड और जुगदानी स्पोर्ट्स मामा डोंगरी आरपीएल जीती थी इनकी टीम ने। नीलेश खारकर और अमरजी मात्रे जो इस टीम के फ्रेंचाइजी थे। तो अगला टॉस होगा नांदगांव बनाम कोपरोली। दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए तैयार रहना है। जैसे ही यहाँ पे चौथा ओवर समाप्त होगा आपके लिए, चौथा ओवर शुरू होगा आपके लिए कॉल की जाएगी और जैसे ही चौथा ओवर समाप्त होगा आपके बीच टॉस किया जाएगा। टीम का टोटल पहले ओवर की समाप्ति के बाद 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तमाम दर्शक उन तमाम दर्शकों का हम स्वागत करेंगे स्वराज ट्रॉफी 2023 हनुमान क्रिकेट क्लब इसाम्बे ऑर्गेनाइज किरण जी सुखदरे, जिन्होंने इस मैदान के ऊपर एक बहुत बड़ी क्रिकेट रजनी हो उस सपने को पूरा किया। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे जहां पर गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे बाएं हाथ के एक बेहतरीन ऑलराउंडर किरण पाटिल, पनवेल क्रिकेट एसोसिएशन कमेंटेटर के प्रेसिडेंट। लेकिन पिछले कई सालों से मैं देख रहा हूं किरण पाटिल ने अपने फिटनेस को मेंटेन किया है। 30 साल के ऊपर होने के बावजूद भी उन्होंने अपने क्रिकेट को खोया नहीं है, बल्कि क्रिकेट को बढ़ाया है अपने अच्छे परफॉर्मेंस के कारण। किरण पाटिल को एक वापसी वाला ओवर करना होगा क्योंकि पहले ओवर में बीच जा चुके हैं। स्ट्राइकर एंड पर नशिकेत मात्रे, नवीन शेवा बनाम एनसीसी उल्वे। लेकिन ये देखिए नशिकेत मात्रे ने जिस तरह आसमान दिखाया, ये छक्का नहीं है, ये अट्ठा भी नहीं है, ये है दस्सा। डीजे श्रावणी ठोक जितना ठोकना है। सिचुएशन में हमेशा ऑलवे टीम फंसी रहती है और वहां से उन्होंने उस सिचुएशन को इस टीम से निकाला था। ये अच्छी गेंद थी, इसे कहते हैं वापसी। इस तरह की गेंदबाजी करनी होगी लाइन और लेंथ भरी, जहां पर बल्लेबाजों को वो चकमा दे।
पहली गेंद के ऊपर छक्का मारा था नाना पवार ने, मुझे आज भी याद है संदीप दलवी की गेंदबाजी के ऊपर रायगढ़ की सुप्रीमो में। लेकिन बाएं हाथ के संदीप दलवी ने वहां से वापसी की थी, लगातार 5 गेंदें डॉट डाली थी। तो वैसे इस खेल में किरण पाटिल को करना होगा। पहली गेंद पे छक्का है, भूल जाइए, 5 गेंदें मुझे अच्छी डालनी है, लेकिन उसके बाद एक अच्छी गेंद के बाद एक वाइट बॉल आई और उस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल नवीन शेवा का 27। ये छोड़ा कैच, मेहनत कर रहा है गेंदबाज, उसे फील्डर का साथ भी होना जरूरी है। गेंदबाज अगर मेहनत करे, गेंदबाज अगर वापसी का रास्ता ढूंढ ले, तो उसे फील्डर्स का भी साथ मिलना जरूरी है, क्योंकि क्रिकेट एक की जागीर नहीं है। क्रिकेट द गेम ऑफ यूनिटी, 11 खिलाड़ियों का यूनिट जब अच्छा काम करता है तो बड़ा मुकाबला जीता जाता है। 11 खिलाड़ियों का योगदान होना जरूरी है, चाहे आप बल्लेबाज की भूमिका में हो, चाहे आप गेंदबाज की भूमिका में हो, चाहे आप फील्डर्स की भूमिका में हो, आपको उस भूमिका को निभाना आना चाहिए। नहीं भाई, आज श्रावणी डीजे ने हमारी मेहमान नवाजी की है, उनका भी हम शुक्रगुजार है, डीजे श्रावणी। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। चैम्बो लाइव इस मैच को देख रहे हैं 24 लाइव इवेंट के जरिए, लेकिन उनकी वीडियो मैंने जरूर देखी। चैम्बो की 6 गेंदों में 24 रन फाइनल के मैच में जो उन्होंने हासिल किए थे। क्लास 1 बैटिंग। नहीं, चैम्बो की बल्लेबाजी का मैं कायल हूँ, हमेशा मैंने उनकी बल्लेबाजी देखी है। ये किरण पाटिल ने वापसी की है, यकीन मानिए अगर फील्डर्स ने कैच ना छोड़ा होता ना, तो यकीन मानिए ये सबसे बड़ी वापसी होती। उस कैच की वजह से अपोजिशंस को रन मिला, एक विकेट निकालने का मौका था किरण पाटिल के पास। इसीलिए मैं कहता हूं क्रिकेट एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल है। लेफ्ट आर्म राउंड द विकेट। देखिए एक ही गलत गेंद डाली किरण पाटिल ने, लेकिन उसके बाद सही निशाने पे सही गेंदबाजी हो रही है। एक गलत गेंद का उन्हें खामियाजा भुगतना पड़ा। ओवर की जो पहली गेंद थी उसके बाद डॉट गेंद आई, उसके बाद व्हाइट बॉल आई, उसके बाद उन्होंने बड़े हिट खेलने का मौका नहीं दिया बल्लेबाजों को। तो टोटल आ चुका है 2 ओवर की समाप्ति के बाद 31 साढ़े 15 की औसत से टीम नवीन शेवा काफी अच्छा खेल रही है। दोनों ही प्रारंभिक बल्लेबाज, कल हमने देखा शार्दुल ठाकुर और एक और खिलाड़ी थे केकेआर की तरफ से जिन्होंने साझेदारी निभाई थी 100 रनों की, रिंकू सिंह, तारीफ काबिल साझेदारी निभाई थी। अगला मैच होगा नांदगांव बनाम कोपरोली। तो दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है, लेकिन जो साझेदारी हुई थी, किसी ने ये शुरुआती जो 4 विकेटें गिरी थी ना केकेआर की, किसी ने भी ये सोचा नहीं था कि ये मैच जीतेगी केकेआर। लेकिन ये आईपीएल है भाई, इंडियन प्रीमियर लीग, यहाँ पे कुछ भी हो सकता है। ड्रीम 11 पर जिन्होंने कप्तान बनाए होंगे, किसी ने भी ये सपने में भी नहीं सोचा होगा कि शार्दुल ठाकुर को अगर हम कप्तान बनाएंगे तो उनके डबल्स पॉइंट्स मिलेंगे। ये होता है, ये क्रिकेट है। कई प्रेडिक्शन फेल हो जाता है इस खेल में। जैसे कि कई लोग कहते हैं नागौरी चाय कैसी होगी, पीने के बाद पता चलेगा कैसी होगी। प्रेडिक्शन पहले मत कीजिए, पहले नागौरी चाय का मजा लीजिए। टीम का टोटल 31 साढ़े 15 की औसत। गेंदबाज बोलर्स ने प्लीज, बोलर्स ने प्लीज। क्या प्रदीप की इस गेंद को आसमान दिखाया। लंबा 6 बल्लेबाज बाएं हाथ के जतिन मात्रे जो अपने ही उफान में है। डीजे श्रावणी देखिए तेजस मात्रे, सुबह लोग आपसे ये नहीं पूछेंगे कि आपके टीम में कौन कौन से प्लेयर थे। जब सुबह आप जाएंगे लोगों के सामने तो लोग ये पूछेंगे कि आपका परफॉर्मेंस क्या था।
रुचिर म्हात्रे भी जानते हैं मेरे सवाल का जवाब, क्योंकि संदेश पाटिल यहाँ पे नहीं थे, रुचिर म्हात्रे यहाँ पे थे। अगर 24 लाइव में गड़बड़ी हुई तो लोग ये कहेंगे रुचिर म्हात्रे ने क्या किया, संदेश म्हात्रे भले ही वहां पे ना हो, पाटिल। तो ये होता है। लेकिन ये देखिए क्या बाएं हाथ के बल्लेबाज खेल रहे हैं, आर पार सीमा पार तोड़ फोड़ बल्लेबाजी जतिन म्हात्रे। और इसीलिए मैंने जतिन म्हात्रे की बल्लेबाजी देखते हुए संदेश को भी म्हात्रे कहा, जो पाटिल है सीईओ 24 लाइव इवेंट के, डीजे स्नावणी। किरण सुंदर दादा आयोजक आहे एक नंबर, स्वराज कॉपी नाईट का सपना इस ग्राउंड के ऊपर पूरा किया किरण सुखदर ने। टीम का टोटल आ चुका है 43। ओवर नंबर तीसरा चल रहा है, एक अच्छे टोटल की तरफ जा रही है नवीन सेवा। 43 रनों की साझेदारी इन प्रारंभिक बल्लेबाजों के बीच हो चुकी है। बाएं हाथ के बल्लेबाज जतिन म्हात्रे जिन्होंने लगातार 2 छक्के लगाए, और नचिकेत भोईर जिन्होंने काफी अच्छा उनका साथ दिया है। नागौरी ने देखा कि यहाँ पे क्राउड काफी कम है, उनकी चाय की खपत काफी कुछ कम है, तो चले हम घर। सीखना तो पड़ेगा ही। देखिए हिंदी सीखने के लिए मैंने तकरीबन 400 से ज़्यादा उपन्यास पढ़े थे। एक उपन्यास के पेज होते हैं 300, यानी कि कुल मिलाकर 12,000 पन्ने। हाँ 12th में उतनी पढ़ाई अगर मैंने की होती तो शायद बीएससी में ग्रेजुएट होता मैं। एक रन जरूर मिलेगा बल्लेबाज जतिन म्हात्रे को। काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है जतिन और उनके साथी नचिकेत की, और ये नवीन सेवा के लिए साझेदारी। देखिए फॉलो ऑन देने के बावजूद भी ऑस्ट्रेलिया को हमने हराया था टेस्ट क्रिकेट में। क्यों हराया था? राहुल द्रविड़ और वीवीएस लक्ष्मण की साझेदारी की वजह से। जिस तरह से उन्होंने साझेदारी निभाई थी, वीवीएस लक्ष्मण ने अपने जीवन की सर्वोत्तम पारी खेली थी 281 रनों की, उस वजह से हम ऑस्ट्रेलियन टीम को हरा पाए थे। तो क्रिकेट में हमेशा यह कहा जाता है धंधे में साझेदारी डूबने के चांसेस बहुत ज्यादा होते हैं, साझेदारी से किया हुआ धंधा यानी कि पार्टनरशिप। लेकिन क्रिकेट में वही पार्टनरशिप आपको जीत के द्वार पर दस्तक देने में कामयाब होती है। ओवर नंबर चल रहा है तीसरा, टोटल आ चुका है 44 बगैर नुकसान। नवीन सेवा नचिकेत इस वक्त स्ट्राइकर एंड पर, राइट आर्म ओवर द विकेट। स्लोअर वन की थी, पिक जरूर किया है लेकिन गेंद हवा में है। किरण पाटिल की दाद देना चाहूंगा मैं, क्या कोशिश की उन्होंने। 4 रन बचाए अपनी टीम के लिए, 4 रन बचाए। और यह जज्बा होना चाहिए हर एक नौजवान खिलाड़ी में। एक सीनियर खिलाड़ी अपनी टीम के लिए अगर पूरी जान लगा रहा है तो हर एक नौजवान खिलाड़ी का भी यह कर्तव्य बनता है कि मैं कुछ कर दिखाऊं अपनी टीम के लिए। ये स्लोअर वन थी, गेंद हवा में थी, पिक करने की कोशिश की थी। 1 रन जरूर मिला, दूसरा भी मिला, क्या मिलेगा तीसरा? लेकिन इन 2 रनों की वजह से टोटल बढ़ता हुआ इस तीसरे ओवर में नवीन सेवा 48 16 की औसत। 16 की औसत इस ये खोखोली विभाग है, यकीन नहीं मानेंगे आप, लेकिन जैसे जैसे समय बीतता हुआ नजर आता है 40-45 रन 4 ओवर में भी काफी महंगे साबित होते हैं यहाँ पर, क्योंकि एकदम से आपको लगता है गर्मी लग रही है लेकिन अचानक ठंड का माहौल। 4 ओवर का मैच है ये। 3 ओवर के मैच में 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल आ चुका है। एक गेंद अभी भी शेष अंपायर। यहां से दोनों स्कोरर जो टेक्नीशियन है हमारे, चलिए एनालिसिस हम देखेंगे। पहली गेंद डॉट थी क्या इस ओवर की? दूसरी। चलिए ओवर समाप्त हो चुका है। ये स्कोरर है हमारे सचिन। इन्होंने कहा भाई मैं उंगलियों पे स्कोर गिनता हूं। सचिन पाटिल
ननगांव बनाम कोपरोली, 11 कोपरोली के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे। स्लो ओवर है, यहां पर एक अच्छा ओवर डालना होगा। टीम का टोटल 48। ऐलेश यहां पे सिंगल जरूर मिलता हुआ और ये दूसरा रन पूरा। ये गलत फील्डिंग हो रही है क्योंकि बाएं हाथ के गेंदबाज के सामने बाएं हाथ के बल्लेबाज को स्ट्राइक के ऊपर आपको लेना नहीं है। यहां पे अगर फील्डिंग अच्छी होती तो एक रन जरूर बचाया जाता। फील्डिंग डिपार्टमेंट, भले ही आप बल्लेबाजी अच्छी कर रहे हो, भले ही आप गेंदबाजी अच्छी कर रही हो, लेकिन एक आपका डिपार्टमेंट ऐसा है, क्षेत्र रक्षण, जहां पर आप गलत करेंगे तो उसकी गलती का खामियाजा आपको भुगतना जरूर पड़ता है। जतीन के लिए ये गेंद डाली गई थी ऐलेश द्वारा, एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ टोटल बढ़ता हुआ 51। तो 50 तो पूरे हो चुके हैं। नवीन शेवा एक अच्छी पोजीशन में आ चुकी है। उल्वे टीम के गेंदबाजों के लिए ये मैं तो कहूंगा सौभाग्य नहीं है क्योंकि उन्होंने अभी एक भी विकेट नहीं निकाला पोजीशंस का। ये 51 रनों की साझेदारी हो चुकी है नशिकेत और जतीन के बीच। लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी हो रही है ऐलेश की। 4 गेंदों का खेल अभी अभी भी शेष है। इस ओवर में 3 रन आ चुके हैं। 51 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है सीधे बल्ले से और ये कैच लिया गया प्रदीप द्वारा और इस कैच की वजह से ये साझेदारी टूटी। टीम का टोटल वहीं पे रुका हुआ 51। श्रावणी डीजे। बची है इस ओवर की आखिरी, ये पहले सत्र के आखिरी कुछ 3 गेंदें बची हुई है। 51 पे रुका हुआ टोटल है। बाएं हाथ के बल्लेबाज अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं नेट नंबर 3 की पोजीशन पर अनुज करत। ये लॉफ किया, गेंद थोड़ी देर हवा में और ये अगर कैच लिया जाता ना तो मैं कहूंगा कैच ऑफ द मैच। ये कैच ऑफ द टूर्नामेंट भी हो सकता था। नहीं नहीं ऐसा नहीं है तेजस मात्रे, उनकी कोशिश लाजवाब थी। चलिए अंपायर हमें बताइए कितने रन यहां पे इस मसले के ऊपर। 2 रन, स्ट्राइक वहीं पे रहेगी, रोटेशन नहीं है यहां पे क्योंकि दोनों को दौड़ना जरूरी है। चलिए एनसीसी उल्वे फील्डिंग लगाइए, दोनों को दौड़ना जरूरी है। चलिए अंपायर जो भी फैसला देंगे, स्ट्राइक रोटेशन तो नहीं होगी, लेकिन जानबूझकर अगर आप स्ट्राइक रोटेट करने की कोशिश करोगे तो वहां पे रन आउट नॉन स्ट्राइकर एंड के बैटर को आपको आउट देना पड़ेगा। ये अंपायर का फैसला है और उसे आपको मानना ही पड़ेगा। जैसे महादेव को पारी का देता हुआ डीजे श्रावणी।
तो ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिलेगा मिड विकेट क्षेत्र से। दूसरा चुराने की कोशिश और इसी के साथ एक और रन आउट का विकेट। टीम का टोटल इस विकेट जाने के बाद 54 रन। नवीन शेवा। एलेश लेफ्ट आर्म राउंड द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक रन जरूर मिलेगा। दूसरा चुराने की कोशिश। एक बात हम जरूर देखेंगे इस नवीन शेवा में, जितने भी खिलाड़ी आउट हुए ना, उन बाएं हाथ के गेंदबाज के सामने उन्होंने बाएं हाथ के ही बल्लेबाजों को लेकर खड़ा कर दिया था, लेकिन उतना ज़्यादा फायदा नहीं मिला। इलेश ने एक अच्छा ओवर किया, यकीन मानिए इलेश के ओवर में रन गए महज महज 9 रन वाला ओवर। 57 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 58 रनों की जरूरत है टीम एनसीसी उल्वे को। नीलेश जी खारकर साहब जो इस टीम के फ्रेंचाइजी है, नीलेश जी खारकर जिनका बस चले तो दुबई में भी जाकर इस टीम को खिलवा सकते हैं, इतनी ताकत है इस भारतीय जनता पार्टी के युवा नेता में। चला नांदगावाणी। हां बघा, जर तुम्ही स्ट्राईक रोटेशन कराल आणि त्याच वेळेला जर नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला दोन्ही रनिंगमध्ये नसतील आणि जर गोलंदाजाने बाद केलं तर आऊट दिला जाईल, किंवा नॉन स्ट्रायकर एंडला असणाऱ्या कोणत्याही खेळाडूने अपोजिशनच्या जर स्टंप उडवले तर आऊट देण्यात येईल, पण स्ट्राईक रोटेशन नसणार आहे। आणि यानंतर या सत्राचं समालोचन करतील आमचे सहकारी समालोचक। 97 तब्बल टुर्नामेंट ज्यांनी या सीझनमध्ये पूर्ण केल्यात आणि 100वी खरं तर कांचन पालकर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात, त्यांच्याकडे रेकॉर्ड्स आहेत प्रत्येक समालोचकाचे। त्यांनी आम्हाला सुद्धा सांगितलं की तुम्ही किती दिवस काम केलं आणि किती टुर्नामेंट्समध्ये केलं। तर असे दीपक पाटिल सर, ऐसी कोई गली नहीं है रायगढ़ की और महाराष्ट्र की जहां पर दीपक पाटिल सर की कमेंट्री चली नहीं है, तो उनको मैं ज़रूर बुलाना चाहूँगा इस अगले सत्र के लिए माइक्रोफोन पर। स्वराज ट्रॉफी 2023 क्रिकेट रजनी जी हनुमान क्रिकेट क्लब इसाम्बे किरण सुखदरे ऑर्गेनाइज। हॅलो, थँक्यू सो मच प्रवीणजी दुगाडे सर। मोठे टार्गेट सेट करण्यात आले। SBCC नवीन शेवा या संघाकडून तब्बल आता मात्र 58 धावांची आवश्यकता। निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे या संघाला, दोनही संघ इथे पाहायला गेलं तर लॉंग डिस्टन्स खरं तर दूरचा प्रवास करत आलेत, कारण नाही म्हटलं तरी उरणटे लोहोपचं मैदान हे जवळजवळ तरीही 55 किलोमीटर नक्कीच त्यांना पडलं असेल, 50 ते 55 किलोमीटर तर नक्कीच। आणि उल्वे नोड म्हटला तरीसुद्धा त्यांनासुद्धा एक 40 ते 41 किलोमीटर, म्हणजे तरी दूरवरचाच प्रवास आहे। आमचे रुचिर मात्रेसुद्धा उल्व्यावरून आलेत। आज 24 लाईव्ह इव्हेंट्सला खरं तर आज बैलगाडी शर्यतसुद्धा होती, ओळ्याचा अड्डा होता। 58 धावसंख्येची गरज आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। एका बाजूला किरण पाटील तर दुसऱ्या बाजूला प्रदीप खारकर। किरण पाटील आणि प्रदीप खारकर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। मोठं टार्गेट आहे, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये नवीन शेवा या संघाची। मग जतीन मात्रेनं मात्र अगदी सलामीला येत 12 बॉलमध्ये 29 आणि त्याचबरोबरीनं निशिकेत भोईरनं
9 बॉलमध्ये 19 धावांची इनिंग साकारली आणि सलामीवीरांचं योगदान फार मोठं राहिलं या मॅचमध्ये आणि त्याचमुळे 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये फार मोठा स्कोअर आता मात्र उभा करण्यात आलाय. 57 पहिल्या सत्रामध्ये केल्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 58 धावा मात्र कराव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय किरण पाटील, एक दिग्गज समालोचक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे उल्वे नोड परिसरामध्ये आणि पनवेल समालोचक असोसिएशनचे खरं तर अध्यक्ष आहेत आमचे परम मित्र. तर पाहूया 58 धावसंख्येचा चेस मात्र कशा पद्धतीने केला जाणार. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर एसपीसीसी टीम कडून सज्ज होतोय योगेश घरत. हंगामाच्या सरते शेवटी मात्र तुफान फॉर्म आहे तो एनसीसी उल्वे संघाचा आणि हाच फॉर्म आज मात्र खालापूर नगरीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल का याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष असेल. सामन्याला होते सुरुवात. इथून मात्र दुसरं सत्र 58 धावा करायच्यात. योगेश घरत पहिला बॉल घेऊन पहिलाच बॉल. यावेळेस मात्र थोडासा फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन झालेलं नाहीये. इथे इथून पाहायला गेलं तर नक्कीच कनेक्ट झाला असता तर कुठेतरी सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक आहे, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा उभारण्याचा मात्र मानस असेल तो उल्वे संघाचा सुद्धा. पुन्हा एकदा सेम ड्राईव्ह कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, पॅडीचा मात्र फसलाय. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू इथून मात्र पाहायला गेले तर टेन्शन वाढवू शकतील एनसीसी उल्वे टीमसाठी. प्रदीप खारकर एक चांगला फलंदाज आहे आणि चांगला फॉर्म मध्ये सुद्धा आहे. योगेशचा हा बॉल अगदी समोरून उडवलाय, मिडॉनच्या वरतून टोलवलंय बॉलला. चेंडू चाललाय सरळ बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता पहिला चौकार येईल. एनसीसी उल्वे टीम धावसंख्येचा श्री गणेशा करत असताना 4 धावेनं मात्र अकाउंट ओपन केले ते प्रदीप खारकरनं आणि जर पाहायला गेलं तर 58 धावा, जवळजवळ 14.5ची सरासरी मात्र या मॅच मध्ये असेल. प्रत्येक षटकामध्ये मात्र अकुटप्प्याचा बॉल फक्त वळवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बेदत बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. पॅडीच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. 2 चौकारांना टीमची टोटल 8 या आकड्यावर. सुस्पष्ट साऊंड क्वालिटी आहे, नक्कीच त्यांचा सुद्धा आपण आभार मानूया. तर 2 चौकार आलेत. पहिले 2 चेंडू निर्धाव आपण पाहिले, त्यानंतर मात्र 2 चौकार पाडीच्या बॅट मधून आलेत आणि उल्वे संघाची धावसंख्या 8 वर. योगेश घरत पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द स्टम्प्स. यावेळेस मात्र हा ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिडॉनला बीट करत चाललाय, परंतु मिड विकेटचा फिल्डर मात्र वेगानं वाडी स्ट्रॉंगर पर्यंत पोहोचलाय आणि तोपर्यंत मात्र बॉल स्टॉप केला जातोय. 2 धावा मिळतील. दुहेरी धावांचं योगदान या ठिकाणी येत असताना धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये सुद्धा जाईल ती 10 वर. 10 ऑन बोर्ड. 14.5ची सरासरी आहे आणि इथून मात्र हा शेवटचा चेंडू असेल तो पहिल्या षटकामधील. धावफलकावर धावा लागल्यात त्यात 10, त्यामुळे निदान एखादा चौकार हवाय तो उल्वे संघासाठी. चांगला बॉल होता. यावेळेस मात्र फुल लेंथ अगदी पाहायला गेलं तर यॉर्क करण्याचा प्रयत्न होता आणि परफेक्ट मित्र म्हणेन. सिंगल फक्त प्राप्त झाले. पॅडीला सगळेच्या सगळे चेंडू खेळला आणि एनसीसी उल्वे संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. त्यामुळे आता मात्र येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 47 धावांची आवश्यकता असेल ही सरासरी. आता मात्र आस्किंग रेट रन रेट मात्र वाढत चाललाय, त्यामुळे 47 करायचे असतील तर 16 धावांच्या आसपास मात्र प्रत्येक षटकामध्ये चालावं लागणार आहे. इथून मात्र एनसीसी उल्वे संघ जो संघ जास्तीत जास्त ओळखला जातो तर बलाढ्य फलंदाजीचा भरणा असलेला. मग अगदी पाहायला गेलं तर 2ही फलंदाज आपण पाहतोय. पॅडी असेल, किरण असेल, मग मयूर असेल, त्याचप्रमाणे अहिलेश म्हात्रे असेल, मग प्रतीश असेल, परंतु आज प्रतीशची उणीव जरूर भासेल.
मोठा उत्सव खरं तर उलवे गावामध्ये कालच हनुमान जयंतीचा पाहायला मिळाला. तर गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल. दुसरं षटक अनुज येतोय. 11 धावा आल्यात, त्यामुळे इथून थोडंसं स्पीडअप करावं लागेल, थोडासा गतिमानता दाखवावी लागेल उलवे संघाच्या दोनही सलामीवीरांना. किरण पाटील अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहे. डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाज ओळखला जातो. इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॉल कनेक्ट झालाय आणि अगदी चालला शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पार. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धाबां करता येतोय. हा कलात्मक फटका पॅडीच्या बॅटमधून येतोय, चौकार. पहिलाच बॉल खरं तर थोडीशी हिंमत दाखवली रिव्हर्स स्वीप खेळण्याची. आणि मी तर म्हणेन डावखुऱ्याचा गोलंदाज नेहमीच ओव्हर द विकेटनं जेव्हा गोलंदाजी करता थोडासा अँगल क्रिएट केला जातो उजव्या हाताच्या फलंदाजांना, आणि त्याच अँगलचा मात्र वापर केला जातोय. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फुलटॉस आला होता, परंतु क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात केला गेलाय. तो अगदी डीप पॉईंटला बॅकवर्ड क्षेत्रामध्ये आहे, त्यामुळे सिंगलच मिळाली. धावसंख्या 1 पुढे जाईल. परंतु रिव्हर्स स्वीप खेळण्यापेक्षा मी तर म्हणेन डावखुऱ्याचा फलंदाज किरण पाटील समोर आहे आणि त्याला मात्र आता स्ट्राईक मिळते. आणि हे बॅटल मात्र नेहमीच चांगलं पाहायला मिळतंय. डावखुऱ्याचे गोलंदाज आणि डावखुऱ्याचे फलंदाज किरण पाटील आपण पाहतोय. पहिल्यांदाच खरं तर स्ट्राईक एंडला येईल. आतापर्यंत 8 चेंडू संपलेत आणि 8 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 16 धावा. 16 ऑन अ बोर्ड नाव. 58चं टार्गेट आहे, त्यामुळं प्रत्येक मित्र म्हणेन एखाद चेंडू सोडून एखादा मोठा फटका तर येणं गरजेचं बनलंय. गोलंदाज अनुज तयार. किरणसाठी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लागले, बॉल हवेमध्ये आणि स्वतः यष्टीरक्षकांना मात्र घेतला झेल. फलंदाज होईल बाद. पहिला मोठा हादरा असेल. एनसीसी उलवे संघाचा सुपर डुपर स्टार फलंदाज किरण पाटीलला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. विराट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आणखीन डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज अहिलेश म्हात्रे. उल्वा नोडमधील सर्वाधिक विस्फोटक फलंदाज ओळखला जातो, परंतु आता मात्र या मैदानावर त्याच विस्फोटकतेची गरज सुद्धा आहे. पाहूया अहिलेश म्हात्रे काय करतोय मैदानामध्ये. परंतु इथे मात्र विकेट प्राप्त झाले ती अनुज घरतला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. बॅटची एज लागल्यानंतर बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगकडे सिंगल मिळेल, खातं उघडेल फक्त अहिलेश म्हात्रे. एकरी धावेनं होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 पुढे जाऊन पोहोचले ती 17 ऑन अ बोर्ड. 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात, या ओव्हरमध्ये 6 धावा आल्यात, परंतु एक महत्वाची विकेट मिळवली ती SPCC नवीन शेवा या संघानं. इथे मात्र स्वीप केले बॉलला आणि बॉलला पाठवले ते सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. भारी बॅटिंग सुरू आहे आता मात्र मैदानामध्ये. पॅडीच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. अनुजचं हे षटक पाहूया. इथून मात्र हा शेवटचा चेंडू असेल. धावफलकावर 21 धावा लागल्या. 21. पॅडी लढतोय आता मात्र NCC उलवे टीमसाठी. फुल टॉस होता आणि या फुल टॉस बॉलला उडवलाय समोरच्या दिशेमध्ये आणि चेंडू सरळ चालाय सीमारेषा पार. मच निडेड गरज होती एका मोठ्या फटक्याची आणि दुसरं षटक संपताना मात्र हा षटकार येतोय आणि 6 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 27
27 या आकड्यावर. त्यामुळे कुठेतरी थोडीशी सरासरी राखण्यामध्ये हा षटकारानं मात्र थोडी मदत केली ती एनसीसी उलुबे संघाला. या 2 ओव्हर्समध्ये आल्यात 27. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकांमध्ये जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 31 धावा. 31. मान्यवरांचा आणि खेळाडूंचा केला सन्मान. खास मित्र महेंद्र ओसवालची साथ खंबीर. जयश मालुसरे कल्पेश मालुसरे मनपन करती ग्राउंड वर. जयश मालुसरे कल्पेश मालुसरे मनपन करती ग्राउंड वर. किरण सुंदर दादा आयोजक आहे एक नंबर. स्वराज ट्रॉफी नाईट इसामे गाजतय सुंदर. किरण सुंदर दादा आयोजक आहे एक नंबर. स्वराज ट्रॉफी नाईट इसामे गाजतय सुंदर. स्वराज ट्रॉफी पहिल्याच रात्री आपण पाहतोय. नक्की चर्चेचा विषय राहिलाय. खूप चांगली स्पर्धा खालापूर विभागामधील आपल्याला पाहायला मिळते. किरणजी सुखधर यांची आणि सगळ्यांनीच मात्र घेतलेली मेहनत. चर्मान क्रिकेट संघ इसांबे ग्रामस्थ लोहब ग्रामस्थांनी दिलेली साथ आणि सगळ्यांच्याच मित्रमंडळी सहकार्यानं फार चांगली स्पर्धा पहिल्याच रात्री आपण पाहतोय. अनेक चांगल्या संघांचा खेळ खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम क्रीडा रसिकांना अनुभवता येतोय. शुभमचा पहिलाच बॉल आइलेशनं पोहोचवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. साइड स्क्रीनच्या वरतून उडवलाय चेंडू सीमा पार. अगेन 6 रन षटकार. शुभमचा पहिलाच बॉल खरं तर चुकीचा पडला आणि इथे मात्र मागच्या 2 चेंडूंवर 2 षटकार बसलेत ना. उलवे टीमसाठी उलवे संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये येतोय. नागोरी टी नेहमीच या विभागामध्ये कोणतीही स्पर्धा असली की अगदी सकाळपर्यंत मग 5 वाजले 6 वाजले तरी सुद्धा घेत असतात मेहनत. आणि खरं तर ग्रीन टी नक्की एकदा तर पिऊन पाहा सगळ्यांनी. ॲसिडिटीसाठी अतिशय उत्तम आणि एकदाच्या तुम्ही प्याल ना तर वारंवार घेत राहाल. परंतु एकदा तर नक्कीच पहा. हो यावेळेस मात्र वळवलाय बॉलला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी करतोय मिस्टेक. चेंडू सीमा पार. एनसीसी उलवे संघ मॅच मध्ये परततोय. पहिल्या 2 बॉलवर आल्या 10 धावा आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 37 या आकड्यावर. आता मात्र गरज असेल ती अजूनही 21 धावांची. चेंडू बाकी आहेत ते 10 बॉल 21 धावा असं समीकरण आता या मॅच मध्ये. परंतु मागच्या 3 बॉलमध्ये खरं तर मागच्या 4 बॉलमध्ये 4-6-6-4 या 4 बॉलनं मात्र संपूर्णपणे खेळ पालटलाय. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला एसपीसीसी नवीन सेवा संघ परंतु आता मात्र दबाव वाढलाय. अजून एकदा स्क्वेअर लेगला हा फटका मात्र चाललाय. क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी. इथे मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये पाहूया. अपील केले त्या ठिकाणी. डेंजर एंडला खरं तर आइलेश धावतोय. यस रेफर केलाय. 3ऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेतली जाईल. पाहूया एक्झॅक्टली कॅमेऱ्यामध्ये काय कैद झाले. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कंट्रोल रूम मध्ये असतील 3रे पंच सुनील तांडेल सर फ्रॉम बेलवली आणि हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु अतिशय महत्त्वाचा मित्रमंडळ डिसिजन असू शकतो हा. कारण थोडासा मित्रमंडळ 2 धावा तर सहज होत्या परंतु धावताना सुद्धा थोडासा कमजोर वाटत होता. रनिंग बिटवीन द विकेट म्हटली की आयलेससाठी थोडासा प्रॉब्लेम येतोच. कदाचित त्याला असं वाटलं असेल ना या एंडला थ्रो होणार नाही. कधी कधी फलंदाज त्या रिलॅक्स मोडमध्ये जात असतात तेवढ्या वेगानं पळत नसतात. परंतु पाहूया आता मात्र पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही. अतिशय महत्त्वाचा निर्णय चेक केलं जात आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेशजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम. रुचिर मात्रे सगळे आमचे कॅमेरामन्स. नॉट आउट इज द कॉल. फलंदाज सुरक्षित आहे आणि हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. सुटकेचा निश्वास टाकला असेल आता मात्र उलवे संघाच्या पाठीराख्यांनी. या 2 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 39 या आकड्यावर. त्यामुळे इथून जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावांची आणि चेंडू बाकी आहेत ते 9.
चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय त्याला मिडॉनला. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी, सिंगल प्राप्त होईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा अजूनही दूर आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 बॉलमध्ये 18 करायच्यात. त्यामुळे या 2 बॉलवर निदान एखादी बाउंड्री तरी हवीच आहे. एखादा चौकार आला तर शेवटच्या षटकामध्ये एक 13-14च्या आसपास धावा राहू शकतील उल्वे संघासाठी, ज्या थोड्याशा आवाक्यामधल्या असू शकतात. परंतु त्याच वेळेला SPCC नवीन सेवा संघाकडून जर शुभमनं इथून मात्र एकही बाउंड्री दिली नाही, इथे मात्र एखादा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला तर शेवटच्या षटकामध्ये मात्र टेन्शन वाढेल. ते निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे या संघाकडे 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. द नेक्स्ट मॅच कोपरोली 11 कोपरोली विरुद्ध अयान युवा स्पोर्ट्स नांदगाव. नांदगाव संघ म्हटला की प्रतीक हुद्दार यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र मागे वळवलं होतं, इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवलाय. यस, रेफर करण्यात आले इथे मात्र वेस्ट हाईटसाठी. परंतु ही संधी चांगली होती, मी तर म्हणेन वेस्ट हाईट आहे की नाही हे आता मात्र चेक केल्यावर समजेल. परंतु फुलटॉस बॉलवर कमालीची फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली पाठीमागे शॉर्ट फाईन लेगला, कारण इथून चेंडू निसटला असताना तर 4 मिळाल्या असत्या. भूषण त्या ठिकाणी होता. नक्कीच मी तर म्हणेन 100% आहेत, ते कौतुक केलं जाईल, कारण अतिशय महत्वाच्या धावा त्यांनी वाचवल्यात. इट्स अ नो बॉल कॉल क्लिअरली वेस्ट हाईट. ही संधी मात्र अजूनही आहे, परंतु या बॉलवर एखादी बाउंड्री गेली असती ना तर हा खेळ बिघडला असता सेवा संघासाठी. परंतु भूषणचं आपण कौतुक करूया, त्यानं जरूर आपल्या टीमसाठी धाबा अडवल्यात. 9 बॉलच्या स्वरूपात 1 धाव येते, धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 41 वर. 17 धावांची आवश्यकता आहे अजूनही. चेंडू बाकी येते 8. फ्रीड बॉल इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्लॅश केला, स्क्वार कट बॉल चाललाय थर्डमॅन कडे बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फ्रीडच्या बॉलवर पॅडीच्या बॅटमधून येतोय हा कणकणीत असा चौकार. चेंडू आणि 13 धावा, 7-13चं समीकरण. उल्वे नोडचे प्रेक्षकच म्हणत असेल अगर पैडी 13-7 है तो सब कुछ यहाँ पे नामुमकिन नहीं है, मुमकिन हो सकता है. ड्राइव्ह केला ऑन ड्राइव्हचा हा फटका. इथे मात्र सिंगल प्राप्त होते, एकेरी धावेनं होईल. धावसंख्येमध्ये बदल पाडे आपल्याकडे ठेवतोय. स्ट्राईक. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 46 धावा, 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. NCC उल्बे संघ सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे अजूनही अशोकजी मालकर सर, कारण 50-50 चान्सेस आहेत. एखादं चांगलं षटक नक्कीच या धावा सुद्धा डिफेंड करता येऊ शकतील, कारण मोठी धावसंख्या मात्र रचली होती. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिले SPCC नवीन शेवाच्या सलामीवीरांनी, खास करून त्यांचं कौतुक केलं जाईल. आणि त्याचमुळे इथे संघर्ष करावा लागतोय अजूनही मैदानामध्ये तो उल्बे संघाला. त्यामुळं एवढी चौकार षटकार लगावून सुद्धा ही मॅच 6-12ची आहे. त्यामुळे 1-2 चेंडू जर चांगले पडले तर या मॅचमध्ये नवीन सेवा संघ कमबॅक करू शकतो. चौथा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मयूर घरत. हा सर, इथून पुढे जर आपण पाहिलं ना, पहिले 2-3 चेंडू निर्णायक असतील या मॅचमध्ये. पहिल्या 2-3 चेंडूमध्ये एखादा निर्धाव चेंडू जर एखादा दुसरा निर्धाव चेंडू जर आला ना तर नंतर येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये नक्कीच या 12 धावा करणं कठीण जातील. परंतु अजूनही प्रदीप खारकर मैदानामध्ये आणि त्यांनी संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर अगदी समर्थपणे पेलले. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चौकार निघालेत, 1 षटकार सुद्धा निघालाय आणि तब्बल 31 धावा, 31 धावांची महत्त्वपूर्ण खेळी त्यानं आपल्या आज NCC उल्बे टीमसाठी मात्र सजवले. परंतु पाहूया पाडी मात्र आपल्या संघाला शेवटपर्यंत उभा राहून हा विजय मात्र प्राप्त करून देणार का, आणि याकडे मात्र उल्बे संघाच्या पाठीराख्यांचं लक्ष लागलं असेल. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक घेऊन सज्ज होतोय तो मयूर घरत.
पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवर, परंतु इथे मात्र नक्कीच चपळाईनं टाकलेला हा चेंडू मयूरचा सरळ जाऊन शरीरावर आदळला. लेग बाईचा इशारा येत असताना फक्त एकच धाव येते, सिंगल रन ओनली. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. दोनही तुल्यबळ असे संघ आहेत. यानंतर तुम्हाला कोपरवली 11 कोपरवली आणि अय्यान युवा स्पोर्ट्स नांदगाव प्रतीक उदार याचा संघ पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला कोपरवली 11 कोपरवली म्हणजे उरण पूर्व विभागामधील हितेश अभयचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ताकदवान संघ आहे. चरण मात्री चांगला गोलंदाज या संघाकडून खेळतो आणि नेहमीच परफॉर्मन्स. मग ती 12 बाडाची नाईट स्पर्धा आम्हाला आठवते, ज्यावेळेस मात्र भावेश पवारच्या गोरसई ब संघाला मात्र फायनलमध्ये त्यांनी पराभूत केलं होतं. परंतु इथे मात्र जाऊया 5 चेंडू आणि गरज असेल ती अजूनही 11 धावांची. मयूर घरत सुरुवात चांगली गेली आपल्या षटकाला. हेच करायचंय मयूरला. 1-2 निर्धाव चेंडू आले ना तर हा खेळ पुन्हा एकदा पालटेल तो SPCC नवीन सेवा टीमसाठी. परंतु अहिलेश डावखुऱ्यात त्याचा गोलंदाज, डावखुऱ्यात त्याचा फलंदाज. ही लढाई सुद्धा फार इंटरेस्टिंग असेल. आणि अहिलेश ठोकतोय अगदी समोरच्या दिशेमध्ये. अहिलेशच्या बॅट मधून येतोय. इट्स अ ह्यूज वन, बिग ब्लो, षटकार. एक विस्फोटक फलंदाज आहे आणि अशा वेळेला मात्र मयूर घरत कडून फुलटॉस करणं म्हणजे अगदी स्वतःहून मी तर म्हणेन पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. इथे मात्र फुलटॉस बॉल आला, पुढ्यात बॉल आला की मग अहिलेश घाव घातल्याशिवाय मुळीच राहत नाही. आणि असाच या फटक्यानं टेन्शन दूर केलं. आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी कंपल्सरी 5 धावांची आवश्यकता NCC उलवे टीमला. आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज लागली आणि अगदी निर्णायक क्षणाला मात्र अहिलेशची सुटलेली साथ ही महत्वपूर्ण विकेट मात्र गमावतोय NCC उलवे संघ. अहिलेश षटकार मारल्यानंतर इथे मात्र पुढच्याच बॉलवर कमबॅक करून दिले ते मयूर घरतनं. त्यामुळे सामना मात्र कमालीचा हा व्होल्टेज पाहायला मिळेल. कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार आहे हा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकतो. परंतु अहिलेशच्या बाद होण्यानं आता मात्र 3 चेंडू आणि गरज आहे ती अजूनही 5 धावांची. आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक इन्फॉर्म बॅटर मयूर पाटील. डोक्यामध्ये एखादा षटकार असेल तर तो एकच षटकार मारायचा आहे, परंतु समोर मात्र गोलंदाज मयूर घरतचा आपण फुलटॉस सोडला तर नक्कीच चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केले ती मयूरनं 2 चेंडू. त्यामुळे अगदी त्याच प्रॉपर आणि लाईन लेंथवर जर मयूरची गोलंदाजी पडली तर इथून मात्र या 5 धावा सुद्धा कठीण जाऊ शकतील ते उलवे संघासाठी. परंतु पाहूया मयूर पाटीलकडे फार मोठा एक्सपिरियन्स आहे, मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि त्याचबरोबरीनं मात्र एक चांगला फलंदाज या संघाचा ओळखला जातो. थोडासा उशिरानं बऱ्याच वेळेला मात्र सलामीला सुद्धा येत असतो. परंतु आज 4थ्या स्थानावर मयूर पाटील दाखल झालाय. समोर मात्र मयूर घरत आहे. कोणता मयूर मात्र ही लढाई जिंकणार याकडे मात्र लक्ष लागले. मयूरसाठी हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप इथून मात्र मिस केलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सामना मात्र आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये. मागचे 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर असं वाटलं होतं NCC उलवे संघ थोडासा रिलॅक्स फील करतोय. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता होती आणि आता मात्र सामना आपण पाहतोय 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामना गर्रकन फिरलाय पुन्हा एकदा SPCC नवीन सेवा संघाच्या बाजूनं. गोलंदाज मयूर घरत सज्ज. एज लागले आणि बॉल मात्र पाठीमागे झेल टिपला जातोय आणि सामना मात्र कमालीचा टर्न करत असताना ही यू टर्न वाली बॉलिंग पाहायला मिळते. मयूर घरत आता मात्र एक षटकार जरूर खाल्ला होता, परंतु त्याच वेळेला मात्र कमबॅक करण्याचं सामर्थ्य मात्र त्याच्यामध्ये आहे आणि ते मात्र त्यानं दाखवलंय. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना आता मात्र 3-5 2-5 आणि शेवटचा 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता.
एक चेंडू आणि आता मात्र 5 धावांची आवश्यकता. चित्त थरारक लढत पाहायला मिळते. एका बाजूला SPCC नवीन शेवा उरण मधील संघ, दुसऱ्या बाजूला NCC उल्वे नोड मधील एक प्रतिष्ठित संघ. परंतु 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र लगातार 3 चेंडू निर्धाव टाकत 1 चेंडू आणि 5 धावांची आता मात्र गरज आहे उल्वे संघाला जिंकण्यासाठी. आणि आता मात्र यश आपल्या टीमला यश प्राप्त करून देणार का? हा शेवटचा चेंडू आहे आणि जिंकण्यासाठी 5 म्हणजे षटकाराचीच आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. लास्ट बॉल यशने उडवलाय. व्हॉट अ शॉट, फॅन्टॅब्युलस स्ट्रोक. यशने मात्र यश प्राप्त केलंय आणि हा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. सामना संपवला. इथे मात्र 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असताना यश मडवीनं ठोकलाय उत्तुंग असा षटकार आणि हा सामना शेवटच्या बॉलवर चित्त थरारक लढत मात्र जिंकले नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे या संघानं. वेल प्लेड यश. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम उल्वे. ते या लढती तुम्हाला पाहायला मिळतील खरं तर स्वरांज ट्रॉफी मध्ये. आणि हीच तर खऱ्या अर्थानं स्पर्धेची मजा आहे. आणि अगदी पहिल्याच रात्री किरणजी सुखदेर यांचं आयोजन पहा. अगदी पहिलं मॅच पाहायला, पहिल्या मॅच पासून मात्र चित्त थरारक लढती या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि ही मॅच विश्वास बसत नसेल SPCC नवीन शेवा संघाला.